आपल्या ग्रुप मधलं आपणच पुढे हे पण आनंद होणार सगळ्यांच्या आधी चालत आपण पोहोचलो म्हणून आम्ही दोघंच पुढे चालत आलोय बाकीचे सगळे घोड्यावर नाही लागलेत पण याचा आनंद आहे की आम्ही त्यांना ओव्हरटेक करत करत पुढे आलोय होय भारी वाटायला लागले बघितलं मजा यायला लागल्या एवढा मोठा बर्फ बघून मला भारी वाटायला लागले आणि उभारल्यानंतरचा अनुभव म्हणलं तर थंडी वाटते एवढ्या बर्फ मी पहिल्यांदा बघतोय कधीच पाहिलेलं नव्हतं ते बर्फ बघून खूप खूप छान वाटायला लागले पाणी लय गार आहे साधं पाणी चावीचं भरलंय पण लय गार आहे कारण इथं वातावरण गार आहे ना त्याच्यामुळे गार पाणी घ्यायची काय विकत घ्यायची गरज नाही हेच पाणी लय गार आहे रस्त्याच्या एकदम कोपऱ्यात घातलंय ते ना आणि कधीच चिंगरला काही गॅरंटी नाही त्यामुळे सांभाळून जायला पाहिजे काय झालं पडत काय रूम किती वेळ झाला चालवले आपण 1.5 तास झाला 1.5 तास झालं चालायला लागलोय आणि रस्ता अजून पण चांगला आहे बघा चालण्यासारखा रस्ता आहे आणि काय असा जर रस्ता असला तर मग काय आपण बिनधास्तपणे चालू शकते हे समोर बघा हे टॉयलेट बाथरूमची सोय केली आहे सरकारनं हे लक्झरी सारखं आहे आणि त्या जेंट्स लोक लेडीज लोक जाऊ शकतात फ्रीमध्ये हे उत्तराखंडमधले पोलीस बघा वाहतुकीसाठी मदत करतात नाहीतर आपल्या इकडचे पोलीस बघा कायम उतरून पैसे वगैरे मागतात सकाळचे 5 वाजल्यात आणि सीतापूर पार्किंगमधनं आम्ही आता जायला सुरुवात केली खरं म्हटलं तर रात्री 2 वाजता आम्ही रूमवरून उठलो त्याच्यानंतर रूमवरून सोनप्रयागवरून आम्ही आत्ता सीतापूरच्या पार्किंगमध्ये आलो आहे आणि आत्ता गाडी पार्क केली आणि 5 वाजल्यात आता इथून पुढे आम्ही चालत जाणार त्यानंतर गौरीकुंडापर्यंत आणि गौरीकुंडामधून स्नान करून मग पुढे आम्ही जाणार केदारनाथला तिथून पुढे आमचा चालायचा ट्रॅक असणार आहे हे बघितलं काय सगळेजण चालल्यात सीतापूरच्या पार्किंगमधनं पण आता सध्या चाललो इथून आता जाणार पुढे गौरीकुंडाला आणि आंघोळ करून तिथं पुढे ट्रेकिंग करणार आणि पार्किंगची गर्दी बघा ही सीतापूरचं 2 नंबरचं पार्किंग आहे पार्किंगमधली गर्दी बघा किती आहे अजून पुढे लई पार्किंगची गर्दी आहे भरलंय सगळं पार्किंग आतपर्यंत असं बघा की पार्किंग कसलं भारी आहे हो आता सध्या सोनप्रयागमध्ये आम्ही लाईनीत थांबले आणि इथे पुढे आम्हाला शेअरिंग टॅक्सी मिळणार शेअरिंग जीपमधून जाणार इथे पुढे आणि हे वय हे दाखवलं मी पार्किंग वय 2 व्हीलरचं पार्किंग बघा किती छान आहे आणि हे 4 व्हीलर वगैरे पार्किंग आहेत कप्पे केलेत कसे पार्किंगचे त्याच्यामुळं थोड्या जागेत भरपूर गाड्या बसणार ही लाईन बघा ही शेअरिंग टॅक्सीची लाईन नाही म्हणले तरी पुढेपर्यंत 1.5-2 किलोमीटर गेल्या आणि आता चालत 1.5-2 किलोमीटर जायचं आहे मग शेअरिंग टॅक्सी घ्यायची आणि मग जायचं आपण गौरीकुंडाला हे समोर बघा इथं घोडे वगैरे भेटतात आपल्याला इथे बघा ज्याला घोड्यावर बसायचं ना त्याचं नाव सांगायचं आणि घोडा बुकिंग करायचं इथे टॅक्सीवरून आलो इथून आता सध्या शेअरिंग टॅक्सीवरून उतरले आम्ही आणि आम्हाला जायचं आहे गौरीकुंडाकडे मम्मीला चालायत नाही म्हणून आम्ही त्याला पिट्टूमध्ये बसवलं आणि आम्ही बाकीचे सगळेजण चालत चाललोय बघा यो गौरीकुंडाचा परिसर आहे आणि या गौरीकुंडामध्ये सगळेजण आंघोळ करतात असं मानलं जाते की गौरीकुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर पवित्र होते आणि त्याच्या साईडला इथं धबधबा आहे झरा आहे छोटासा आणि आता सध्या मी गौरीकुंडामध्ये आंघोळ करून फ्रेश झालो आता जायचं वर चालायला निवांत यात्रा सुरू झाल्यानंतर का नाही ते समोर दिसते काय आणि त्याच्यावर हिरवी टाके येते तिथं कपड्याचं सामान वगैरे ठेवलं आहे तिथं जाऊन कपड्याच्या ओल्या कपड्याचं सामान घ्यायचं आहे हे बघितलं काय गौरीकुंडापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आल्यावर इथे सगळे घोडे वगैरे आहेत आणि इथं घोडा ठरवू शकतोय असं नाही की इथं जात फक्त ठिकठिकाणी आपल्याला घोडे बघायला मिळतात हे पिट्टूवाले बघा 3,500 रुपये दर आहे एका माणसाला एक साईडला जायला आणि पिट्टूमध्ये म्हणतात 7,500 ते 8,000 वजनाप्रमाणे आहे प्रत्येकाचा रेट हे समोर बघितलं काय इथनं सुरुवात झाल्या घोड्याला आणि इथून पुढे सगळे घोडे वगैरे चालल्यात हो काय सगळे बसून चालल्यात असे सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि अरे नाही मी कसं दिसतोय मला बघा सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चालायला चालू केलं आहे आमचे जे बाकीचे लोक आहेत ते सगळेजण कोण घोडा केलं आहे कोण पिट्टू केलं आहे सगळेजण गेले पण आम्ही मात्र चालत चाललो आहे
मी आणि माझ्या संग आत्या आहेत आमच्या. आत्या हात दाखवा. आम्ही दोघंजण चालायला चालू केलं आहे. बाकीचे सगळे आमचे लोक घोडा करून यायला लागल्यात आणि आत्ता थोड्या वेळ अगोदर गौरीकुंडापाशी जाऊन आम्ही आंघोळ करून तिथून इथं आलो आहे. सगळ्यात पहिला आम्ही सोनप्रयागला आलो आमच्या गाडीतून. तिथं रूम केली आणि रूमचं भाडं एवढं काय जास्त नव्हतं. एका खोलीला 1000 रुपये आणि एका खोलीमध्ये आम्ही 5 ते 6 लोक थांबलेलो. तिथून उठून आम्ही गाडी घेतली आमची हायती आणि सोनप्रयागमधनं आम्ही सीतापूरच्या पार्किंगला आलो. सीतापूरच्या पार्किंगला आम्ही गाडी ठेवली तिथं. त्याच्यानंतर तिथून पुढं चालत 1-2 किलोमीटर यावं लागलं. 2 किलोमीटर आल्यानंतर मग पुढं 2 किलोमीटर आल्यानंतर लाईन लागलेली लोकांची. त्याच्यामध्ये शेअरिंग टॅक्सी जी आपली जीप गाडी असते ना तशी शेअरिंग टॅक्सी होती. त्याच्यामध्ये प्रत्येकी 50 रुपये देऊन आम्ही पुढं आलो. तिथून पुढं आम्ही आलो गौरीकुंडावर. गौरीकुंडावर आल्यावर आम्ही तिथं आंघोळ वगैरे केली, कारण ते गौरीकुंडात आंघोळ करणे पवित्र आहे ना. त्याच्यामुळे गौरीकुंडाची केदारनाथची जर सुरुवात तुम्हाला करायची असली तर गौरीकुंडाला आंघोळ करायलाच पाहिजे आणि पवित्र कुंडामध्ये स्नान करायला पाहिजे. अशी प्रथा आहे की गौरीकुंडामध्ये आंघोळ करून निघलं तर माणसाला कंटाळा त्याने येत नाही, त्रास वाटत नाही. त्यामुळं गौरीकुंडात आंघोळ करूनच निघलं पाहिजे, यात्रेची सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे केदारनाथची सुरुवात आम्ही गौरीकुंडात आंघोळ करूनच केलं आहे. आणि तिथून पुढे आल्यानंतर ज्यांना घोडा लागते त्याने घोड्याच्या पर्ची वगैरे कट केल्या सरकारी नियमानुसार. खाली जर केली तर 3800 रुपयाला आहे आणि वर जर बुकिंग केलं तर 3500ला आहे. मग 3500 रुपयाला आम्ही घोड्याचं बुकिंग केलेलं आहे. ज्या लोकांना घोड्या न्यायचं त्याने घोड्या न्यायला लागल्यात आणि आम्ही मात्र चालत चाललो आहे. बघू आता 8ला 5 कमी आहेत. आता सुरुवात केली आहे 15-20 मिनिट आधी. आता किती वेळ लागतोय काय काय होतंय सगळा अनुभव बघायचा आणि बाकीचे लोक बघायचे चालल्यात घोड्यानं आहेत. थोडे घोड्यानं चालल्यात, थोडे पिट्टून चालल्यात. आम्ही मात्र चालत चाललो आहे. बघू आता पुढचा अनुभव सांगतो तुम्हाला. होय हे समोर डोली बघितला का नाही लागल्यात. ह्या डोलीचा रेट का नाही वजनानुसार आहे. मी समोर विचारलं त्यांना, त्याने म्हणतात 10 ते 11,000 रुपये डोलीला. आणि जर जास्त वजन असलं तर 13,000 पण, आणि जर पिट्टू केलं तर 8,000 रुपये. ते पण वजनानुसार आहे. वजन कमी असलं 50 किलो वजन असलं तर 6 ते 7,000 म्हणतात आणि 60-70च्या वर वजन असलं तर काहीतरी 8 ते 9,000 म्हणतात. म्हणजे वजनानुसार रेट आहे पालखीचा आणि पिट्टूचा. घोड्याचा मात्र तसं काय नाही, वजन केवढं पण असू दे त्याचं किंमत सरकार ठरवलं तेवढंच आहे, 3,500 रुपये. आता हे सगळे दर सांगितले मी तुम्हाला, घोड्याचा, पिट्टूचा आणि पालखीचा. आणि चालत गेलेलं तर काय फ्री आहे. बघा मग तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही करू शकताय. पण घोडा ठरवताना माझ्या हिशोबानं तुम्ही गौरीकुंडाच्या पुढे जर घोडा ठरवला तर लई बरं होईल, कारण वर 3,500 रुपये रेट आहे आणि गौरीकुंडाच्या खाली 3,800 रुपये रेट आहे. तेवढे 300 वाजतील जर गौरीकुंडाच्या वर आला तर. केदारनाथ यात्रा करत असताना 8 पॉईंट आहेत एकूण. एक तर गौरीकुंड जिथनं केदारनाथ यात्राची सुरुवात होत्या आणि गौरीकुंडाच्या बरोबर पुढं आल्यानंतर पहिला पॉईंट म्हटलं तर रामबाडा. 1 किलोमीटर फक्त अंतर आहे आणि रामबाडाच्या जरा पुढे गेल्यानंतर 2.5 किलोमीटरवर छोटी लिंचोली. छोटी लिंचोलीच्या बरोबर 2.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर बडी लिंचोली 5 किलोमीटरपर्यंत. आता सध्या आम्ही सुरुवात केली आहे 1 अर्धा तासासाठी. अजून आम्ही रामबाडापर्यंत पण गेलो नाही. इकडे तिकडे साईड बघत आमचं निरीक्षण चालू आहे आणि रामबाडा पोचल्यावर बघूया. बडी लिंचोली झाल्यानंतर तिथनं पुढं 2 किलोमीटरवर आहे छानी कॅम्प आणि छानी कॅम्प झाल्यानंतर तिथनं पुढं 2 किलोमीटरवर आहे रुद्रा पॉईंट. टोटल 8 किलोमीटरपर्यंत रुद्रा पॉईंट आहे आणि रुद्रा पॉईंट झाल्यानंतर 8.5 किलोमीटरवर आहे बेस कॅम्प आणि 8.5 किलोमीटरच्या पुढं अजून 1-1.5 किलोमीटर गेल्यावर आहे केदारनाथचं मेन दर्शन. टोटल 10 किलोमीटरचा रस्ता आहे, पण मला तर वाटत नाही हे सगळे 10 किलोमीटरचं असेल, पण 1 किलोमीटर सांगतात कमी आणि अंतर असते भरपूर. बघूया आता 10 किलोमीटर आपल्याला जायला किती त्रास होतोय, काय काय वाटते मी सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता सध्या 1 किलोमीटर पण झालं नाही आमचं चालणं, रामबाड अजून आलेलं नाही, पण रस्ता मात्र एकदम सप्पे आहे. थोडे छोटे खड्डे आहेत, पण काय अडचण नाही, एवढं होऊ शकते. आणि सकाळचे 6 वाजल्यापासून हेलिकॉप्टरची सेवा चालू केली आहे आणि दिवसभर चालू असते ती, त्याला अजिबात खंड नाही. पण त्याचं बुकिंग मात्र 3 ते 3.5 महिने अगोदर करायला लागतं आहे आणि त्याने टाईम दिलेला असते. त्या टाईममध्ये जर पोचलं तर हेलिकॉप्टरमधून आपल्याला बसून जाता येणार. टायमिंग जर चुकलं तर कॅन्सल होते तिकीट. त्यामुळे ते भरपूर रिस्क आहे. त्याच्यामुळे भरपूर लोक हेलिकॉप्टरनं न जाता चालत, घोडा, खच्चर, पिट्टू जसं जमल तसं जातात. तरी वेळच्या वेळ सगळी स्वच्छता करायला लागली तिथं, त्यामुळे पाय घसरत नाही.
आणि जर अशी स्वच्छता नाही केली तर हे घोड्यानं जे लीड टाकले ना त्याच्यामध्ये कधी पण पाय घसरू शकते. कारण एकच मार्ग आहे, चालत जाणाऱ्यांसाठी पण एक मार्ग आहे, घोड्यावाल्यांसाठी पण एक मार्ग आहे, पालखीवाल्यांसाठी पण आणि पिट्टूवाल्यांसाठी. थोडक्यात म्हणजे सगळ्यांच्यासाठी एकच मार्ग आहे. आणि ह्या जर घोड्याच्या लीडमध्ये पाय घसरला तर काय खऱ्याचं नाही. त्याच्यामुळं वेळच्या वेळी ते स्वच्छता चालू आहे आणि ते बघून मला तर बरं वाटलं. आज सकाळी उठून आम्ही केदारनाथच्या दर्शनाला आलो आहे आणि केदारनाथच्या दर्शनाला आल्यानंतर एक वेगळाच आनंद आहे, एक वेगळाच आनंद आहे, एक वेगळाच उत्साह आहे. कारण केदारनाथला जायची इच्छा प्रत्येकाची असते. आम्हाला पण भारी वाटायला लागले, आम्ही केदारनाथ बघणार आहे. बघा आता पुढे काय काय होतंय सांगतो तुम्हाला मी. हे बघा, ही हेलिकॉप्टरची सेवा चालू झाली आहे. एकदम उंचावरनं चालले हेलिकॉप्टर, एकदम छोटे दिसायला लागले बघा. आत्ता हेलिकॉप्टर भरपूर छोटे दिसायला लागले, पण पुढे त्याचं हेलिपॅड आल्यानंतर ते भरपूर मोठे दिसेल. तिथं पण मी तुम्हाला दाखवतो. आपल्या घरापाशी जसं वडापरीक्षा थांबतात की नाही वळीवळीनं, तसं पुढे हेलिकॉप्टर थांबतात. ते मी तुम्हाला दाखवतो नंतर. जैसे कि आप लोग जानते हैं यहाँ पे केदारनाथ में काफ़ी यात्रियों के साथ हम लोग ट्रैवल कर रहे हैं और यहाँ पे ठंड का मौसम भी है और क्या बताऊँ, बहुत कूल, एकदम एब्सोल्युटली फाइन, बहुत अच्छा लग रहा है मुझे. तो ये यात्रा कब से शुरू होती है? ये तो स्टार्टिंग हो गया करीबन 10-12 दिन पहले से हो गया भाई जी. तारीख वगैरह कुछ बताना चाहेंगे? दिन तारीख कुछ ध्यान में? कब कपाट बदलता है? 2 तारीख से तो तारीख से हो गया था ये शुरू, ठीक है ना सर. चलता है बारिश ये लास्ट है, ये आपका 1-1.5 महीना चलेगी यात्रा. उसके बाद यहाँ पे बर्फीले इलाके से ये एरिया बंद हो जाता है, जिस वजह से यहाँ पे यात्री लोग बंद नहीं आते हैं. फिर उसके बाद 1 महीने बाद रिटर्न, फिर यात्रियों का टाइम आता है. मैं भी एक ट्रैवल ही हूँ. वो ट्रैवलर हो? या ऑफ कोर्स ब्रो यार. कैसा लगा केदारनाथ? नाइस ब्यूटीफुल यार, बहुत अच्छा लगा मुझे. और वेयर आर यू? आप मैं ट्रैकिंग कोल्हापुर से हूँ. कोल्हापुर से? मैं भी उत्तराखंड से ही हूँ यार. आप यहाँ के हो? हम तो महाराष्ट्र के. महाराष्ट्र से MH के हो क्या? हाँ MH. कैसा लग रहा है उत्तराखंड? हाँ बहुत बढ़िया यार. अच्छा लग रहा है? सबसे देखा है सबसे. देखो nature धूप, बहुत बढ़िया है. धूप भी आ गई ना, धूप निकल अच्छा रही लग रहा है है. ना? बहुत अच्छा लग रहा है. So अभी तो sweet. स्वेटर में निकाल के रख दिया. नाइस यार ब्रो यार, कोई दिक्कत नहीं यार, पहाड़ में मजे ले यार भाई, ठीक है ना. चलो इसी के साथ कैमरामैन ब्यूरो रिपोर्ट के साथ राहुल कुमार फ्रॉम UK. आता सकाळचे 8:30 वाजल्यात आणि थंडी पूर्णपणे गेल्या आणि ऊन आले आणि ऊन आल्यानंतर एक प्रकारचा आनंद झाला आहे. भारी वाटायला लागले उन्हात. मी तर स्वेटर काढून ठेवलं आहे आणि मोकळे जायला जी मजा आहे ते कशात नाही. कारण जेवढं वज्ज गेलं तेवढा प्रॉब्लेम होते, त्रास होते ना. पण काय अडचण नाही, तेच वज्ज मी मागं टाकलं बॅकपॅकमध्ये. कॅरी करायलाच लागणार आहे, पण एवढं आहे की अंगावर वज्ज घेतलेलं नाही आहे आणि रेग्युलर ड्रेसमध्ये फिरायला बरं वाटायला लागले. बघू आता सूर्यदेव कधीपर्यंत आपल्याला साथ देतोय. जेवढा सूर्य असेल तेवढं भारी वाटणार आहे. कारण उन्हामध्ये जी काय मजा आहे ती काय वेगळीच आहे. थंडीपेक्षा ऊन भलं. हे बघा अजूनपर्यंत रस्ता चांगला आहे आणि थोडेसे खड्डे आहेत, पण काय अडचण नाही चालायला. असाच जर रस्ता राहिला तर बघता आपण पोहोचू शकतोय. मला वाटतं पुढे रस्ता थोडासा अवघड पण असणार आहे, पण बघू गेल्यानंतर वातावरण. थोड्या वेळ अगोदर तिथे चिखल वगैरे होता, पण आता इथं काय नाही आहे. इथे एकदम चांगला रस्ता आहे. थोडं गटर वगैरे इथे बघून चालायला पाहिजे. आत्ता माझं लक्ष नव्हतं, पडलो असतो मी, पण खाली बघून एकसारखं लक्ष दिलेलं बरं आहे. कारण असा घोडा कधी पण येतोय अचानक. बघा पाठवून असा घोडा कधी पण येतोय आणि धडकू शकते. त्यामुळे आपण त्यांनी जरा सावधगिरीनंच गेलेलं बरं आहे. लय काळजी करायला लागतात चालत जाणाऱ्यांना. घोड्यावर बसलेल्यांना काय अडचण नाही आहे, निवांत फिरू शकतात वर बसून. पण चालत जाणाऱ्यांनी स्वतःची काळजी घेतलेलं बरं आहे. नाहीतर कधी कोण पाठवून येऊन धडकल काय सांगता येत नाही. आत्ताच एक लहान मुलगाला त्याच्या आईवडील घेऊन चाललेले, असं बागेत फिरल्यासारखं निवांत चाललेले. मुलगामध्ये दोघं बाजूबाजूला. मी व्हिडिओ घेणार होतो पण राहून गेलं आणि त्या मुलग्याच्या अंगावर तो घोडा गेला अचानक. तेव्हा ते आईवडील दंगा करायला लागले. पण मी म्हणतोय की तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना. शेवटी त्या घोड्याला प्राण्याला काय कळत आहे, तो त्याच्या गडबडीत आपलं जायच्या नादात असतोय. त्यामुळं प्रत्येकाने चालत जाणाऱ्यांना व्यवस्थित लक्ष देऊन काळजीने गेलेलंच बरोबर आहे इथं. तर आपली काळजी आपण करायला पाहिजे शेवटी. मागच्या वेळेला जेव्हा मी ते 4 ते 5 वर्षापूर्वी आलो नाही, तेव्हा असा एवढा चांगला रस्ता नव्हता. बऱ्यापैकी दगडधोंडे होतीत की जिथनं चालायला पण जमत नाही असं होतं. पण आता भरपूर सुधारणा केल्या, चांगला रोड केला लोकांनी आणि यातनं चालायला काहीच वाटत नाही माझ्या हिशोबाने तरी. त्यामुळं तुम्ही चालताना घोडाच करायला पाहिजे असं काय नाही, तुम्ही चालत पण जाऊ शकताय. आत्तापर्यंत तरी रोड चांगला आहे. बघूया आणि पुढं कसं आहे ते. रोड जर खराब आला तर तो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आमचे मम्मी पप्पा यायला लागले समोर ना. ही मम्मी आणि हे पप्पा आहेत.
मला वाटलं नव्हतं की मम्मी पप्पा भेटतील, कारण त्यांनी वड्यावरनं गेले ते आमच्या समोर पुढं भरपूर पुढं, आणि आम्ही चालत होतो पण भेटलेत. कुठे तर थांबले असतील चहा नाश्ता वगैरे घ्यायला, तर थोडंसं पळून ओव्हरटेक करून भेटलेत. बघा जास्त पळण्यासाठी आत्या बघा शूजचे लेज एकदम गच्च करायला लागलेत. चालताना माझ्या पण शूजचे लेज निघलेलं बसवले. आता पाय स्ट्रॉंग झालेत, आता पायाला आम्ही रिकामं, पायामध्ये आता डबल ताकद आल्या. काय बरं काय हाय हॅलो कर की. नाम क्या बेटा आपका? हाँ शौर्य. हेलो गाइस, मेरा नाम है शौर्य रत्नावत. मैं एमपी के आया हूँ. मैं केदारनाथ घूमने आया हूँ. मेरे को इनको मिलके बहुत अच्छा लग रहा है. केदारनाथ को कैसा लगा अब तक जो तूने चला ना? हाँ. पिट्टू में बैठ के आया ना तू? हाँ, उसके बहुत बारे में कुछ पता ना? पिट्ठू वाले भैया बहुत अच्छे थे. उनने सब कुछ खिलाया मेरे को. वो मैं जहाँ पे बोल रहा था वो रुको, तो वहाँ वहीं रुक रहे थे वो. मतलब मैं जहाँ बोल रहा था वहीं रुक रहे थे वो. केदारनाथ अच्छा लगा तुमको? हाँ, बहुत अच्छा अब लगा. यहाँ से कहाँ जाने वाले? केदारनाथ, फिर उसके बाद गंगोत्री, फिर यमुनोत्री, फिर घर पे. मतलब ये पहला धाम है आपका? हाँ पहला धाम है. नहीं खाना वगैरह कुछ खाया? हाँ अभी तो नहीं खाया. खाली पेट घूम रहे हो? कुछ चक्कर वगैरह नहीं है यहाँ? अभी अभी कितनी बस कक्षा में हो? अभी कितनी कक्षा में? 4th. फोर्थ में. इंग्लिश पढ़ते हो? इंग्लिश तो नहीं पढ़ते अभी इंग्लिश चालू ही नहीं होगी. अभी हिंदी चालू हुई है. हिंदी मीडियम है क्या आपका? कौन से तो कहाँ से हो? मैं मलारगढ़. मनारगढ़. एमपी में मलारगढ़ है ना. वहाँ से हो. ओके थैंक यू. फिर से एक बार बाय बाय करतो सबको. बाय. इकडे बघा काय काय भेटतंय. पकोडा, कॉफी, मॅगी, चाल, दावल, पराठा. हॉटेलमध्ये सगळा नाश्ता चालू झाला आहे. सकाळचे फक्त 9:15 वाजल्यात आणि त्या नाश्त्यासाठी हॉटेल चालू झाले आणि प्रत्येकजण जाऊन आपल्याला जे काय पाहिजे ते खायला लागले. थोडंसं चालल्यानंतर भोका लागतात ना, त्याच्यामुळे ते लोक आपल्या जाऊन खायला लागलेत. आम्हाला तर काय अजून भोका लागले नाहीत. बघू आपल्याला जेव्हा भोका लागतील तेव्हा आपण खायचं. मी तर माझ्या बॅगेमध्ये लिंबूच्या 5 बॉटल ठेवले. मला लिंबू पाणी आवडते ना, म्हणलं इथल्या लोकांचे लिंबू पाणीपेक्षा आपलं कंपनीचं लिंबूच 5 बॉटल ठेवले. खाली जर एक बॉटल घेतली तर काहीतरी 20 रुपयाला भेटली मला, आणि 30 बॉटल तर 50ला आहे. मग त्याच कॅरी करून मी आलो आहे. आणि मला खाण्यासाठी थोडीशी चकली, थोडंसं गुडदाणे असं काहीतरी घेतले, थोडंसं जे मला आवडते ते. पण जास्त काय वजन घ्याय नाही मी, आणि पाणी तर अजिबात घेतलं नाही मी. काय झालं पंडित काय? वो रुमाल गिर गया उनका. ओ भैया पानी दे रहा. पाणी नाही दे रहा. दिलं वरनं पडली रे. होय वरनं पडलीत. गो बघितलं काय पाठीमागं ती बाई आत्ता पडली. ते घोड्याची लीद आहे ना पायात, त्याच्यामुळे पाय घसरतोय आणि ती पडली, किंवा त्या बाईला चक्कर आली असेल. त्यामुळे घोड्यावर जाताना लई सांभाळून जायला लागते, नाहीतरी कधी चक्कर आले ना, चक्कर आली कधी काय पडेल सांगता येत नाही. त्यामुळे घोड्यावर बसताना लई काळजी घ्यायला लागते. आणि जर आपल्याला काय व्हायला लागलं तर जरा लवकर सांगलेलं बरं आहे. नाहीतरी घोड्यावरनं पडलं की काय करायचं नाही. पाठीनं घोडा येणाऱ्याला काय कळत नाही, तो सरळ पाय देतोय. मी लई वेळ असा अनुभव बघितला आहे. त्यामुळं इथं प्रत्येक वेळेला आपण सतर्क राहायला पाहिजे, सांभाळून चालायला पाहिजे, नाहीतर काय खरं नाही. मग हे बघा लिंबू पाण्याचे वगैरे स्टॉल लागलेले आहेत, आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला आहेत छोटे छोटे स्टॉल आहेत. आपल्याला काय पाहिजे आपण घेऊ शकतो. भैया कैसा आहे केला? 15 का एक. निंबू पाणी 30 का. एक सुट्टा केळ फक्त 15 रुपयाला आहे. जिथं फक्त 15 रुपयाला. जिथं आपल्या इथं 20 रुपये 30 रुपये डझन केळी आहेत तिथं आपण बघत पण नाही, पण इथं केळी बघितल्यावर खाऊ वाटाले. 15 रुपयाला एक केळीचं पीस आहे. ते बैलावर मला खाऊ वाटलं, कारण इथं जेवण काय एवढं खास नाही ना, त्यामुळे ही फळं खाल्ल्यावर भारी वाटते. आणि इथं केळाची किंमत कळाल्या. घरामध्ये पप्पा एवढी केळी आणतात, मी खावते पप्पांना, पप्पा किती केळी आणताय वगैरे, काय नुसते केळी आणताय. पण आत्ता केळाची किंमत कळाली इथं आल्यानंतर. ती जी चव आहे ना केळाची ती खाल्ल्यावर छान वाटतं. ह्यांच्या जेवणासमोर केळाची चव जबरदस्त आहे.
किती पण महागडे पैसे दिले तर एवढं चांगलं काय चवित नाही आहे. त्यामुळे फळं खाल्लेलं भारी वाटतं इथं. मला पण तुम्हाला हेच सांगायचं आहे की जरा फळं जवळ ठेवला तुम्ही तर तुम्हाला ते बरं वाटेल. कारण फळामध्ये बदल होत नाही ना, फळाच्या चवीमध्ये कुठे बदल होत नाही. आपण एरिया चेंज करू शकतो पण फळाची चव चेंज करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठे पण जावा, भले रेट कमी असू दे नाही तर जादा असू दे, पण फळं घेऊन खाल्लेलं माझ्या हिशोबाने मस्तच सगळ्यात. ते किती वेळ झालं चालवले आपण? 1.5 तास झालं. 1.5 तास झालं चालायला लागलो आणि रस्ता अजून पण चांगला आहे बघा, चालण्यासारखा रस्ता आहे. आणि काय असा जर रस्ता असला तर मग काय आपण बिनधास्तपणे चालू शकतोय, काहीच अडचण नाही या रस्त्यावर चालायचं. हां, रस्ता असा सप्पा असल्यामुळे आम्हाला काहीच कंटाळा नाही आणि चांगला प्रवास चालू आहे. पुढे जर काय प्रॉब्लेम आला, रस्ता खराब असला तर मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला येताना कळेल की रस्ता कोणत्या प्रकारचा आहे, तुम्हाला घोडा करायचा का नाही, काय तुम्ही चालत येऊ शकाल ते मी तुम्हाला नंतर मला अनुभव आल्यानंतर सांगतो. थांबा जर थांबतो इथं. ते बघा समोरनं पालीतनं कसं बिंदास्त यायला लागलेत, एकदम निवांत बघा. बघितला काय कसं एकदम बिंदास्त आहेत. हेलिकॉप्टर चालले बघा वरनं. अजून पण छोटं दिसायला लागले, पण अजून थोडं गेले की मोठं दिसेल. ही मॅडम बघा बिंदास्त यायला लागल्या. चला आत्या. बघितला काय सध्याचं वातावरण कसं आहे बघा. ज्यांना जमते ते चालत चाललेत आणि ज्यांना जमत नाही ते घोड्यानं. पण माझ्या जर अनुभवानं सांगायला गेलं तर तुम्हाला कमी पैशात जर जायचं असलं तर घोड्यानंच. कारण जायला एकतर्फी तिकीट म्हणलं तर 3,500 आहे, ते जे परवडू शकते सामान्य माणसाला पण. आणि यायला म्हणलं तर 2,500 रुपये घोडा. आणि जर पिट्टूमध्ये बसलं तर 8,000, ते भरपूर कॉस्टली आहे. आणि जर डोलीनं बसलं तर 10,000. आणि जर तुम्हाला काहीच पैसे खर्च करायचे नसले तर तुम्ही निवांत चालत जाऊ शकताय, जे फ्रीमध्ये एकदम फ्रीमध्ये जाऊ शकताय. पण ज्याला चालायला जमत नाही, पैसे कमी आहेत, त्याने घोडा केलेलं सगळ्यात उत्तम. 3,500 म्हणजे काहीच नाही, एवढा त्रास करून घेण्यापेक्षा. आणि येताना तुम्ही काय नुसतं ब्रेकच मारता यायचं, येताना तुम्ही चालत येऊ शकताय. चालायला जमत असलं तर पहाटे 4ला निघलं तर रात्री 8पर्यंत आराम खाली होते. आमचा तोच प्लॅन आहे. आता आम्ही एवढ्या लवकर तर नाही, आम्ही काहीतरी 7:30 पावणे 8ला बाहेर पडलो आहे आणि दिवसभर फिरून आम्ही संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाणार आहे. त्यामुळं आम्हाला 1 दिवसाचा प्रवास आवरायचा आहे. बघायचं 1 दिवसात झालं तर लईच भारी होईल. कारण वर थंडी असते ना भरपूर, आणि या थंडीत आम्ही काय वेळ घालवणार नाही. आम्ही जमल तेवढा लवकर जाणार आहे खाली. अमरनाथला थंडीचा प्रॉब्लेम बघितला आहे मी, त्यापेक्षा केदारनाथला प्रॉब्लेम करण्यापेक्षा सर मी तर म्हणते संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला खाली गेलं आणि आपल्या बसमध्ये किंवा आपल्या रूममध्ये जर थांबलं तर लई भारी होईल. हां होय, हे बघा घोडं मोकळे होऊन यायला लागल्यात. हे बघा घोडं सोडून मोकळे यायला लागल्यात. अरे बाबा किती शेपट्या मारतोस रे बाबा. असे 3 ते 4 वेळा माझ्या तोंडावर शेपटी मारली आहे ना. आत्ता पण मारली असती, आता वाचलो. आता सध्या बघा कंटाळा आला म्हणून मी लिंबू पाणी घेतलंय आणि हे पिणार आता. ओय माया खोत काकी नमस्कार. ओ शिरगुरे काकी. अरे यांचं आडनाव गुरुसाळे काकी. आले घ्या. हे लिंबू पाणी माझ्या हिशोबाने भारी आहे.
म्हणजे यांनी तयार केलेलं लिंबू पाण्यापेक्षा हे कंपनीने केलेलं मस्त आहे. मस्त. इथं पण लिंबू पाणी मिळते 30 रुपयाला, पण मी ह्या बाटल्या सगळ्या खालनं घेऊन आलो 20 रुपयाला फक्त. आणि हे जे कंपनीने लिंबू पाणी तयार केले की नाही, ह्याची चव लई मस्त आहे. आणि हे जे लोक तयार करतात त्याची चव कशी असेल कोणास ठाऊक. त्याच्यानंतर ते लोक आरोचं मिनरल पाणी वापरतील काय बोरचं पाणी वापरतील काय गॅरंटी नाही. त्यापेक्षा माझ्या हिशोबाने हेच बरं, म्हणून मी असल्या 5 बाटल्या खालनं घेऊन आलो आहे. इथं एक बाटली घेतल्यानंतर काहीतरी 50 रुपयाला एक आहे. मी खालून 20 रुपये प्रमाणे बाटली घेऊन आलो आहे आणि बरं वाटलं प्यायला. चला जाऊया आता पुढे. हे बघा यो दादा काय दुकानामध्ये गरम गरम काय तर बनवायला लागला. क्या बना रहे भैया? मैगी बना रहे भैया. अगर जिसको भी मैगी खाना है इस भैया के पास आओ और मैगी खाओ. बहुत बढ़िया बनाते हैं भैया. मैंने खाया नहीं है फिर भी बता रहा हूँ. दमलो बाबा. काटी काटी अब तू ही सहारा काटी. आता थोडा थोडा चिखल चालू झाला आहे आणि यातनं एकदम सावधगिरीने चालायला पाहिजे, कारण घोड्याची लीद पण यातच पडल्या आणि पाय घसरायची शक्यता इथं लई आहे. त्यामुळे एकदम सावधगिरीने चालायला पाहिजे, नाहीतर फोनच्या नादात किंवा इकडे बघायच्या नादात जर घसरून पडलो तर मग काय खरं नाही. कपडे पण घाण व्हायचे आणि आहे काय ह्याला तोंडावर शेण आलं त्याचं. म्हणून म्हणते सांभाळून चालायला पाहिजे आणि दरवेळेला लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतरी तोंडावर घाण उलटीच म्हणायचं. होय, जाता जाता शेपूट मारतात ती घोडं. जावा कसं करलं असं मामी. आरती आहे, आरती इकडे बघ. ओय बसले पेशंट बसले. नंदामोशी चालत आले वाटतं मग. असं दे घ्या. हे बघा, हे सगळं घोड्याचं स्टेशन आहे आणि जे घोड्यावर लोक बसून आलेत की नाही ते सगळ्यांनी तर घोडा लावला आहे आणि सगळेजण चहा नाश्त्याला उतरल्यात. 4 ते 5 वेळा घोड्यावरनं उतरतात लोकांना आणि चहा नाश्ता वगैरे करायला सांगतात. आणि दरवेळेला घोड्यावर जे बसले नाही त्यांना घोडा चालवणाऱ्याला चहा नाश्ता स्वतःच्या पैशातनं द्यायचं. घोड्याचा पण खर्च आणि तो एक्स्ट्रा पण खर्च आणि ते सगळं महागडं आहे. ओय काय काय आणि कोण आहेत? नाही बघितलं काय किती जाम लागतंय. ही घोडावाली आणि डोलीवाली नुसतं पळत असतात आणि आपण डाव्या साईडनं जाताना ती जी उजव्या साईडने येतात की नाही खाली उतरतात त्यांना तर काय स्पीडच लय असते. ती नुसतं ब्रेक लावत लावत जातात, एकदम फास्ट आहे. त्यामुळे आपण एकदम काळजीने गेलेलं बरं आहे. यो बघा यो पॉईंट, तू धडकशील बाबा मला.
इथे बघितलं काय, पहिल्यांदा मला इथे टॉयलेटची सोय दिसली, पण आहेत टॉयलेट आहेत. तुम्हाला जर टॉयलेटला जाऊ वाटलं तर इथे टॉयलेटला जायची पण सोय आहे. नाहीतरी कसं आहे, ती गरजेची वस्तू आहे ना, त्यामुळे इथे सोय केलेली आहे, काय अडचण नाही. बाकी हेलिकॉप्टर अधूनमधून यायला लागले. सकाळी 6 वाजल्यापासून हेलिकॉप्टर चालू आहेत. हे बघा किती सुंदर वातावरण आहे इथलं. पुढे झरा पण आहे आणि ये जा चालू आहे लोकांची. बोलो की हाय, बोल दो. वाव, इथलं वातावरण खूप सुंदर आहे बघा. हे बघा साईडनं झरा वाहायला लागलाय आणि वातावरण खूप छान आहे इथलं. एवढं मात्र खरं आहे की इथल्या डोंगर दऱ्यामधनं कायम पाणी येत असते. म्हणजे किती पण वर जावा तुम्ही, पाण्याला काही कमी नाही आहे. काठी बघितला काय केवढी झिजल्या. ह्याच्यावर मी गंगोत्री यमुनोत्री केलोय, आता केदारनाथला चाललोय आणि ह्याच्यावरनंच मी ह्याच काठीवरनं मी बद्रीनाथ पण करणार आहे. म्हणजे पूर्ण 4 धाम यात्रा मी एकाच काठीवरनं करणार आहे. हे बघा, विभिन्न स्थानों की दूरियाँ. रामबाड़ 1 किलोमीटर, छोटा लिंचोली 2.5 किलोमीटर, लिंचोली 5 किलोमीटर, छानी कॅम्प 6 किलोमीटर, रुद्रा पॉइंट 8 किलोमीटर, बेस कॅम्प 8.5 किलोमीटर आणि केदारनाथ 10 किलोमीटर. इथं मोठे दुकान दिसले बघा. इथं मॅगी, कॉफी, चाय, चावल, रोटी, दाल सगळं आहे आणि ज्याला खायचं ते खाऊ शकते. खायचं काही कमी नाही, इथं भरपूर दुकान आहेत. फक्त किंमतच थोडी जास्त आहे. किंमत जर तुम्हाला परवडत असेल तर निवांत खाऊ शकताय कुठे पण. अरे बाबा, काय पडतोस का काय? बघा की कोपऱ्यात भरलोय, केवढा धक्का दिला. जिकडे बघेल तिकडे एकच वातावरण आहे. कोणतरी घोड्यावरनं चाललंय, कोण चालत चाललंय, कोण डोलीनं चाललंय. आता यानं मला किती कोपऱ्यात घातलंय बघा. बघा हाय काय, रस्त्याच्या एकदम कोपऱ्यात घातलंय त्यानं आणि कधी चिंगरलं काय गॅरंटी नाही, त्यामुळे सांभाळून जायला पाहिजे. हे हेलिकॉप्टरमधले बसलेल्यांचं लोकांचं काम भारी आहे. निवांत आकाशातून उडून जायचं आणि आम्ही मात्र इथं मुंगीसारखं जायचं सगळेजण चिंगरत. बाकी पाण्याची वगैरे सोय आहे इथं, काय अडचण नाही.
जिकडे तिकडे बघायला नुसतं गर्दी आहे. यांचीच आहे घोड्यावाल्यांची आणि डोलीवाल्यांची. आम्हाला चालत जायला कुठे जागा पण नाही. अरे काय म्हणतोस? हे थोडं अंतर गेल्यानंतर बघा हे घोड्यांची साईड वेगवेगळे. ओ नेसकर काका, काही घोड्यांची साईड वेगळी केली. इथून हे सगळे घोड्यातून जाणार असं इकडून इकडून. म्हणजे थोडक्यात म्हणजे घोड्यावाल्यांची साईड वेगळी केल्या आणि चालत जाणाऱ्यांची साईड इकडं वेगळी केल्या. आत्ता बरं झालं वेगवेगळं. चला वय जवळून चालेल आता. हां इथून पुढं वय वय इथून पुढे गेल्यावर तर एकदम जवळ दिसणार आपल्याला. काय इथून पुढे चालत जाणाऱ्यांच्यासाठी वेगळी सोय आहे बघा. आत्ता बरं वाटायले कुठं, नाहीतर ते घोडेवाले डोलीवाले वैताग करून टाकलेले. हो का खालून चालले हाय काय? हो का इकडून आत्ता इथून बदललं. इथून घोडं पालखी आता इकडून जाणार निवांत त्यांची त्यांनी, आणि आम्ही इकडून जाणार. हे बघा हे घोडेवाले सगळे इकडून जाऊन या साईडनं जाणार इकडे पुढे, हे असं पुढे जाणार आणि इकडून आम्ही फक्त चालत जाणार. आत्ता जरा कुठं मोकळं मोकळं वाटायला लागलंय. आत्ता चालायला सुटसुटीत निवांत वाटले. आता पाठीनं कोण डिस्टर्ब करणार नाही, निष्काळजीपणे जाता येईल. नाही तर मागाच्यानं कोण कधी येऊन धडकेल काय गॅरंटी नव्हती. हे बघा अचानक एक सुंदर वॉटरफॉल दिसलाय आणि यो काय रस्त्याच्या मध्येच आहे. आणि बघा इकडून असा गेला, यो असा वाहत गेला. थोडा या जायच्या वाटेवरच आहे वॉटरफॉल. बघा असं काय इथलं वातावरण आहे. हे वॉटरफॉल आहे आणि हा जाण्याचा मार्ग आहे. बघा असा इकडून जायचं आता पुढे आपल्याला. रस्त्याच्या एकदम कोपऱ्यात घातल्या ते ना, आणि कधीच चिंगरलं काय गॅरंटी नाही, त्यामुळे सांभाळून जायला पाहिजे. नाही नाही म्हणजे तरी अर्धा तास झालं. घोड्यांचा रस्ता वेगळा आणि चालत जाणाऱ्यांचा रस्ता वेगळा आहे. तेव्हापासून भरपूर मजा यायला लागल्या, कारण रस्ता पण प्लेन आहे आणि चालायला बरं वाटायला लागले. आणि डिस्टर्ब करणारं कोण नाही आहे खरं म्हटलं तरी. पाठीनं कोणतरी येऊन डिवचणं वगैरे त्रास देणं धक्का देणं हे काय नाही येतात, त्यामुळे आता छान वाटायला लागले. ते मला जमणार नाही. पाणी जाते दिसलं काय? तुम्ही जरा मुंडीकडे काय पाणी बघितलं काय? इथे पाण्याची काय कमतरता नाही आहे, भरपूर पाणी इथं, ठिकठिकाणी पाणी आहे. त्यामुळे पाणी विकतच घ्यायला पाहिजे असं काय नाही आहे. बघा पाणी प्यायला भरपूर आहे इकडे, तर असं वरनं पाणी येतेच ना, आणि पाणी भेटते आपल्याला सगळ्यात शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी. बघा इथनं थोडासा अवघड रस्ता आहे आणि इथलं वातावरण किती सुंदर आहे. बघा हा ब्रिज आहे आणि इथून बघा, इथून हे बघा वर चढत चढत तिथेपर्यंत जायचं आहे आपल्याला. आणि इथं हे जे पाणी यायला लागले झऱ्याचं का नाही, हां बघा हे झऱ्याचं पाणी, हे वातावरणामुळे किती सुंदर पण आलं आहे बघा या जागेमध्ये. हे असं बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यानं बघायला जो काही आनंद आहे तो जरा वेगळाच आहे. भारी वाटते राव इथं. आणि किती पांढरं शुभ्र स्वच्छ पाणी आहे बघा. आणि या पुलावरून जाताना बघा किती छान वाटत असणार. आता एवढ्यात आम्ही जाणार इथून. मैंने वीडियो नहीं बनवाई, मेरी फोटो खींच दे, मैं उस पत्थर पे जा रहा हूँ. बघा इथलं वातावरण किती छान सुंदर आहे. आणि यो छोटासा धबधबा आहे पण बघायला भारी वाटायला लागले. आणि ह्या धबधब्यावरचा यो ब्रिज बघा, इथून छोटासा ब्रिज आहे आणि काय नाही इकडून इकडे पाणी गेलं आहे बघा. हे पाणी आहे काय असं गेलेलं आहे. आणि हे वातावरण बघा किती सुंदर वाटतंय मला तरी. हे स्वतःच्या डोळ्याने बघायला लई भारी वाटतंय, म्हणजे असं फोनमधनं बघण्यापेक्षा. आणि बघा इकडून इकडे यायचं आणि वरून हेलिकॉप्टर चालले बघा त्यामध्ये. हेलिकॉप्टर आत्ता इथे हेलिकॉप्टर छोटं दिसायला आहे, पण पुढे भरपूर मोठं मोठं दिसणार आहे. या लोकांचं मला लय जे पडते, कसं हाल होत असेल या लोकांचं बघा की राव. किती वाकून चालायला लागते, किती वज्ज घ्यायला लागते बघा.
चला ब्रिजवर लय वेळ थांबायचं नाही, जाऊया आता. हे बघा इथे थोडंसं बांधकाम पण चालू आहे यांचं. हे बांधकाम झाले की मग या ब्रिजवरनं जायचं का नाही, म्हणजे हा ब्रिज तयार होईल बांधकाम झाल्यानंतर आणि पटकन जाता येईल तिकडं इकडे. एवढे फिरून यायची काय गरज लागणार नाही मग असं. हे बघा इथनं पुढे आता खडी चढाई चालू झाली आणि लय दंबरा लागला इथून पुढे. बघा इथून असं करत करत पूर्ण असं पुढेपर्यंत जायचं आहे त्या टोकापर्यंत. ते टॉवर आहे नाही तिथे पण खडी चढाई आहे आणि तिथेपर्यंत जरा दम भरला आहे. थोडासा त्रास व्हायला लागला आहे पण होऊन जाईल, एवढं काय नाही. आयुष्य उतरायचं. आइए नींबू पानी 4 डॉट चॉकलेट. बघा चढाई करताना कसं करायला लागते. घोडा जेव्हा झोकतोय ना पुढे तेव्हा आपल्याला पण मग पुढे झोकायला लागते. आणि जर आपण तवाच मागे गेलो तर मग काय सांगता येत नाही, घोडा पलटू पण शकतोय. वय घोडा जेव्हा चढाई करते की नाही तेव्हा खाली वाकून जायला लागते आणि घोडा जेव्हा उतरतोय तेव्हा आपल्याला मागे जायला लागते. अभी मैं ट्रायपॉड नहीं लिया, माइक नहीं लिया, ऐसे बोल बोला नहीं ऐसे ही ले लो ना हम लोग को. बोलता घोडा जेव्हा का नाही असं चढत जाते की नाही तेव्हा आपल्याला असं थोडंसं वाकायला लागते, म्हणजे घोड्याचं बॅलन्स होते. आणि जेव्हा घोडा उतरतोय तेव्हा आपल्याला थोडंसं मागवावं लागते, म्हणजे घोड्याला संतुलित राहायला लागते. आणि जर तसं नाही केलं आपण तर घोडा कधी पण पडू शकते. त्यामुळे घोड्यावरनं जात असताना लक्ष द्यायला पाहिजे आणि सांभाळून चालायला पाहिजे. पाणी लय गार आहे. साधं पाणी चावीचं भरलं आहे पण लय गार आहे, कारण इथलं वातावरण गार आहे ना, त्याच्यामुळे गार पाणी घ्यायची काय विकत घ्यायची गरज नाही. हेच पाणी लय गार आहे. बघा आत्ता काय करायला लागल्यात, बर्फामधली माती बाजूला काढायला लागल्यात. बसून बसून काम हो, काय काम नाही ना. बर्फ पडायलात, बर्फ. आईस्क्रीम करायचा आहे आता बर्फाचा. या तो छोटासा डोंगर आहे. होय 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 होय. तिकडे बघा तो केवढा मोठा डोंगर आहे तो बर्फाचा. पूर्ण सगळा बर्फ साचला आहे आणि बर्फातून तिकडे खेळत तर चालते. बघितला का इकडे पाठीवर बर्फ किती आहे बघा. तो बर्फ पाठीवर भरपूर आहे पण इकडे तरी पण थोडा बर्फ कमी आहे. त्या अमरनाथला 4 ते 5 किलोमीटर बर्फातनं चालायला लागते. असा बर्फच आहे बघा. तो काय वरूनही सगळा बर्फ आहे, हा साचलेला बर्फ आहे आणि त्याच्यावर मातीचे थोडे थोडे डाग उठलेत बघा. लोक इथून चालल्यात पण मध्ये बर्फ नाही, ते बरं झालं, यायला जायला जागा झाली. आणि हा बघा हा सगळा बर्फ जाय साचलेला. फक्त हे जे काळ्या काळे दिसले नाही ते मातीचे कण आहेत, माती नाहीतर हा सगळा बर्फ आहे बघा. पूर्ण खालीपर्यंत गेला आहे. हा पुढे चमकाला तो पण सगळा बर्फ आहे. रस्त्यावर थोडासा बर्फ असता तर बरं झालं असतं, बर्फातनं चालायला मजा आली असती. पण असू दे, ती मजा आम्ही अमरनाथला घेतल्या, इथं काय नाही आहे. बघा ती आजी कशी घाबरल्या. होय तेच की, पुढे जर घोडा चालला तर कधी मागे यायला लागते, बॅलन्स करायला लागतंय. होय नाहीतर घोडा वाकला नाही आपण पण वाकले की नाही, दोघं पण गडगडत खाली पडणार, पलटीच मारतोय. त्याच्यामुळे लई काळजी घ्यायला लागते भाऊ ना. साधं काम नाही घोड्यावर जायचं म्हणजे, कायम अलर्ट राहायला लागते. काय म्हणला?
चलो 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 वडा 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 वडा. हे बघा भरपूर अंतर चालल्यानंतर आत्ता इथे दिसायला लागलंय केदारनाथ फक्त 6 किलोमीटरवर आहे आणि सुरुवातीपासून बडी लिंचोली 1 किलोमीटरवर आहे, छानी कॅम्प 2 किलोमीटरवर आहे, बेस कॅम्प 4.5 किलोमीटर आणि सगळ्यात शेवटचे ट्रॅक आपला केदारनाथ 6 किलोमीटरवर आहे. नाही म्हणले तरी 12 ते 14 किलोमीटर आम्ही चालत आलो, अजून 6 किलोमीटर आहेच केदारनाथ, टोटल 18 किलोमीटर. अजून आम्हाला 1.5 ते 2 तास लागेल जायला आणि मग तिथे गेल्यानंतर मग जो काय आनंद आहे तो गगनात मावणार नाही असा आनंद असणार आहे. कारण कंटाळा थोडा आला आहे, पण काय करायचं, चालत ट्रेकिंग करायचं ठरवलं तर चालतच जायला पाहिजे. नाही रे बाबा, थांबा माईकला होतं माईकला होतं. अरे का हो येतं काय हा बोला आता. अरे भैया अजून किती लांब आहे रे बाबा केदारनाथ. थांबा हे कट करू काय अजून मी एक पुढे बोला. हां जरा बरडा की जरा कंटाळला तर बोला की. अरे भैया अजून किती लांब आहे का केदारनाथ. कट्टाळलं की रे बाबा चालून चालून दमलय मी लई. त्यांनी मोबाईलला ट्रॅकर लावलाय काय काहीतरी हेल्थ ॲप आहे त्यांचं. आतापर्यंत 14 ते 14.5 किलोमीटर झाले, पण इथं दाखवायला लागले की अजून 6 ते 8 किलोमीटर झाले, 8 किलोमीटर झाले आणि त्यांचं दाखवलं डबल. त्यामुळे आत्ता वैतागला त्यांना विचारलं की कधी केदारनाथ येणार, कधी वर जाणार. आता 14 चाललोय अजून 6 म्हणा लागले आणि किती चालायचं. खूप कंटाळलोय मी. 20 किलोमीटर होणार ट्रेकिंग आणि इथनं पुढे गेल्यानंतर मग दर्शन घेऊन येणार कधी परत आम्ही. लोक बघायला लागलेत आम्हाला, काय बोलायला लागलेत म्हणायला लागलेत. तरी पण लय वाटलं होतं भर 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 जाऊन पोचीन असं. तरी तुम्ही इकडे कसं काय एकटं झालंय, कोण कोण आलंय. अरे वा 1-2 मिनिटं बोलतो दाबा. होय हा बोला की काय म्हणालता. थांबा 2 मिनिटं. अजून जवळ येईल म्हणा लागले. अजून 6 किलोमीटर आहे, तरी पण 6 आहे म्हटल्यावर जरा खुश झालो. आता थोडंच राहिलंय म्हणून 6 म्हटल्यावर आता जरा एनर्जी आल्या मला. आता काय थांबणार नाही, आता चालत राहायचं. होय आणि वर गेल्यानंतर जे काय मजा येणार. बघा तिथे हिमालय दिसायला लागले. हे काय समोर हिमालय दिसायला तिथं आणि तिथं बघा तिकडं ते समोर आणि ते समोर 2 ठिकाणी हिमालय दिसायला लागले. आणि आपल्या ग्रुप मधलं आपणच पुढे हे पण आनंद होणार सगळ्यांच्या आधी चालत आपण पोहोचलो म्हणून. आम्ही दोघंच पुढे चालत आलोय, बाकीचे सगळे घोड्यावर नाही लागलेत. पण याचा आनंद आहे की आम्ही त्यांना ओव्हरटेक करत पुढे आलोय. ते नाश्ता करायला मध्ये थांबतात ते नाश्ता करायला मध्ये थांबतात नाही आणि आम्ही काय करायला लागलोय त्यांना ओव्हरटेक करत चालले पुढे. त्याच्यामुळे त्यांना ओव्हरटेक केल्यावर त्यांना हाय आणि बाय करायला जी काही मजा आहे ती जरा वेगळीच आहे. चालत येऊन त्यांना घोड्यावर येणाऱ्यांना हाय करतोय आपण. आता बघू आमची ताकद आम्हाला कुठेपर्यंत साथ देते आणि आम्ही असंच जाणार आहे पुढे. नाही जाणार आम्ही कडेपर्यंत जाणार आणि दर्शन घेऊन खाली याचा प्लॅन आहे. पण बघूया आता लोक आमची खाली वरच थांबतात काय खाली येतात, नाही तर असं व्हाय नको की आम्ही खाली आलोय आणि त्यांनी वर थांबल्यात. मग असं मिसमॅच झाली की मग अवघड होते ना. मग तसं झालं तर मग त्यांच्या संगत आम्ही वर थांबणार. मग काय बरोबर आहे ना. चला चालतंय. बाबाचं दर्शन चालत जाऊन चालत येऊनच घेणार आहे. चला आता नंतर भेटूया. हो काय गॅस टाकी न्यायचं काम चालू आहे, त्या गाडीतनं न्यायला लागल्यात. मला जरा वेळ झाला कॅमेरा चालू करायला, दाखवायला होतो. गेलं पुढं चालते गेलं तर चालते. हे बघितलं काय ट्रेकिंग करताना अचानक हा बर्फ दिसलाय, मगासारखाच आहे पण हा जरा जास्त आहे. हो का हे बर्फ वरून खाली येत आहे, सगळा बर्फच बर्फ आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काय काळ्या दिसायला ते मगासारखीच माती आहे. आणि हा मधला रोड आहे ना, इथला बर्फ बाजूला काढला आहे. नाहीतरी आपल्याला बर्फातनं जायला मजा आली असती. जसं अमरनाथला आहे ना पूर्ण बर्फातनं, तशी मजा आली असती. पण असू दे नसल्यापेक्षा बरं. पण इथून जाताना एकदम गार वाटायला लागले, एकदम थंड वाटायला लागले. हो का इकडे बर्फ आहे आणि इकडे पण बर्फ आहे. अरे वा मॅडम झोपले की बर्फ बघितली नाही मॅडमने. बघा हा पूर्ण खाली बर्फ आहे. बघा हा सगळा बर्फ आहे. बाबा मी तुम्हाला जाऊन दाखवतो काठी लावून. घोडा होय बघा यो बर्फ. बघा हाय काय बर्फ आहे काय, हे पूर्ण बर्फ आहे. बघा बर्फाचे कण्या लागल्यात काय, पूर्ण बर्फ आहे. फक्त यो बर्फ वितळत नाही कारण इथलं वातावरण पण थंड आहे ना, त्याच्यामुळे बर्फ हा वितळत नाही. बघा बर्फ आहे काय बर्फ. हा बोला की फोटो काढायचा आहे, या मग उभारा काढूया. आत्यांचा फोटो काढायचा आहे, फोटो काढतो. भारी वाटायला लागले मग तर मजा यायला लागल्या.
एवढा मोठा बर्फ बघून मला भारी वाटायला लागलाय आणि उभारल्यानंतरचा अनुभव म्हटलं तर थंडी वाटते. अरे बापरे केवढा बर्फ आहे पाठीमागे बर्फ कधी पाहिलं नव्हतं एवढं बर्फ. हां मस्त वाटायला लागले बर्फ एवढ्या बर्फाचं थांबले म्हणून भारी वाटायला लागले मला. एवढ्या बर्फ मी पहिल्यांदा बघते कधीच पाहिलं नव्हतं. ते बर्फ बघून खूप खूप छान वाटायला लागले. मस्त आनंद झालाय. बर्फाच्या ढगात उभार मजा येईल की नाही. हा बघ भारी वाटली नाही हो. काय भुंगीरा याच्या आत जाणार आहे. बघा बर्फ केवढा आहे तो. बर्फात खेळ वाटायला की नाही त्या बघून. जरा जरा माझी व्हिडिओ घ्या. आणि असं किती भेटल पुढं. बघा किती बर्फ आहे बघा. आणि ते ढिबर आहे आणि ते पाठीवर सिमेंट आहे. ते सिमेंट आहे आणि एवढा ढिबर आहे. हे जर मोठा असतं तर ह्याच्या आत गेलं असतं मी सर. बघा किती बर्फ लागल्या. ते बर्फ फ्रीजच्या वरच्या काय पण तसं गार लागते नाही तसं गार वाटायला लागते. आणि हा बर्फ वितरत नाही का माहिती आहे काय. कारण साईडचं वातावरण एकदम गार आहे ना तर त्याच्यामुळे हा बर्फ असाच राहतोय. बघा की एकसारखा अजिबात वितरत नाही हा बर्फ. बघा एकदम बर्फाच्या जवळ आले मी आणि एकदम गार ओरिजिनल बर्फ आहे. शिस्तात उतरायला पाहिजे मला. होय आलं व्यवस्थित जातंय. मला वाटलं मी घसर काय एवढंच आहे पण घसरू शकते. ती मधूनच बघा अशी खडी चढायला लागली आणि इथं कंटाळा आलाय. बसलो होय आम्ही. आता सध्या एवढ्या प्रयत्नानंतर आम्ही आलो इथं केदारनाथच्या वरच्या ठिकाणी. तिथं घोड्याचं स्टँड आहे कारण सगळे घोडे इथे लागलेले आहेत. तिथे घोड्याचा स्टॉप आहे बघा. इथे सगळे घोडे थांबलेले आहेत आणि एक प्रकारचा चांगला आनंद वाटायला लागला आहे की एवढं चालल्यानंतर एवढं ट्रेक केल्यानंतर शेवटी आम्ही आलो तिथं आणि समाधान वाटायला लागलं आहे. पण अजून केदारनाथचं मंदिर दिसलेलं नाही तर मग अजून थोडंसं पुढे जावं लागणार आणि थोडंसं पुढे जायचं आणि बघायचं मग मंदिर कसं दिसतंय वगैरे. एवढ्या प्रयत्नानंतर आत्ता कुठं कष्टाला फळ आल्यासारखं वाटायलं आहे. आत्ता आलो आहे आम्ही केदारनाथच्या मुख्य ठिकाणी ज्या ठिकाणाची आम्ही किती दिवस झालं वाट बघायला लावलेलो. हां बघा हे सगळे घोडे आता एका ठिकाणी थांबलेत आणि सगळेजण घोड्यावरनं उतरून निवांत दर्शनासाठी गेले आणि आता आम्ही पण चालत आलो आहे आणि इथून जाणार. मंदिर कुठं आहे बघणार. एक थोड्याशा अंतरावर मंदिर असणार आहे आणि जाऊन बघायचं मंदिर कुठं आहे कसं आहे. मंदिरला लाईन किती आहे गर्दी आहे काय वगैरे आता बघायचं. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला आहे कारण सकाळपासून नुसतं चालायला लागलो आहे. पाय दुखून गेलेत आणि आत्ता सध्या आलो आहे आम्ही केदारनाथच्या मुख्य ठिकाणी. अजून मंदिर काय दिसलेलं नाही पण दिसेल लवकरच. बघा जाऊन मंदिर कसं दिसतंय. समोर बघा केदारनाथच्या आता मंदिरापाशी आलो आहे. केदारनाथच्या मेन बेसवर आलो आहे आणि हे पर्वत किती छान दिसायला लागलेत बघा. डोंगर पर्वत याच्यावर जे काय हवा आहे ते ढगासारखंच आहे. ते ढगच आहेत तसं काय नाही म्हणत मी पण थंडी भरपूर आहे इथं. आता आपण हिमालय पर्वत पण बघायचं आहे. ज्या पर्वतावर नुसतंच बर्फ आहे ते आता बघायचं आपण आणि इथंच कुठेतरी साईडला हेलिकॉप्टरचं स्टेशन पण आहे ते पण बघायचं आहे आपण. तात्पुरतं बघा किती छान नजारा आहे बघा. यो किती सुंदर आहे बघा. मस्तच वाटलं बघा किती मस्त आहे. वाव बघा समोर पण तसंच आहे वातावरण. आपण थोडंसं जवळ जाऊया समोर जाऊया आणि मग वातावरण बघूया. मागच्या वेळेला जेव्हा इथं केदारनाथला पूर आलं का नाही तेव्हा हे सगळं वाहून गेलं बघा. हे आता दिसतंय की नाही हे बघा मंदिराच्या साईडला जे काय हां ढगफुटी झालती जेव्हा बर्फाचा पाणी होऊन सगळं पूर आलं का नाही तेव्हा हे सगळं वाहून गेलं. बघा आता मंदिराच्या दोन्ही साईडला पूर्ण स्टॉल लागलेले आहेत ते सगळं वाहून गेलं. फक्त मंदिर तेवढं वाचलेलं आहे ते पण मंदिराच्या पाठीवर जे काय भीमशिला की नाही त्याच्यामुळे वाचलेलं. आता आपण जाऊन बघणार आहे त्या मंदिराच्या पाठीवरचं भीमशिला आणि ते जे भीमशिला आहे ते मंदिराचं रक्षण करत आहे आणि ते कोणत्या प्रकारे कसं आहे ते भीमशिला ते पण आपण बघायचं आहे. थोडक्यात म्हणजे इथलं वातावरण सांगायचं म्हटलं तरी दुपारचे 3 वाजल्यात. ऊन एवढं काय नाही आहे मध्यम वातावरण आहे. पाऊस काय नाही आहे आणि थंडी थोडीशीच आहे आणि वातावरण एवढं चांगलं आहे आता सध्या की या वातावरणामध्ये कंटाळा वगैरे काय वाटेनाच झाला आहे. एक प्रकारचा आनंदच झाला आहे की आता केदारनाथच्या मंदिराच्या जवळ आलो आहे. थोडंसं लांब आहे पण आले जवळ आले आता. न्यू बेस कॅम्प बघा हे सगळे टेंट आहेत काय तिथे वस्ती करायची असते बघा. बघा हे सगळे टेंट बघा वस्ती केल्यात बघा आत थांबल्यात बघा आहे काय. हां बघा हे टेंट आहेत. थांबा इथून दाखवतो टेंट आतून कसं आहे बघा. बघा असे टेंट बघा असं वगैरे आहे काय.
हेलिकॉप्टर बघा किती खालीन चाललंय. आता पूर्ण हेलिकॉप्टरच्या जवळून आपण व्हिडिओ घ्यायचा. हेलिकॉप्टर जिथं थांबते ना तिथनं व्हिडिओ घ्यायचा आणि मग बघायचं. हां ते जरा पुढे